समाजाला स्वच्छतेचा धडा देत कीर्तनातून समाज परिवर्तन करणारे संत गाडगेबाबा सगळ्यांनाच परिचित आहेत। संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला। त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर येथील शेतकरी, लेखक, कलाकार आणि सहृदय माणूस फुलचंद नागटिळक गाडगेबाबांचा वेश परिधान करून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देत आहेत। रामकृष्ण हरी। मी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। संत गाडगेबाबाच्या रूपामध्ये येऊन मी शेतकरी आहे। शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला या वारीमध्ये आलेलो आहे। या वारीमध्ये असताना रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करतोय। कारण आपण हाताने शुद्ध कर्म करा, नजरेतून चांगलं बघा, चांगली पुस्तकं वाचा, चांगला संदेश घ्या। कारण माझा देश अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक संस्कृती नटलेला माझा भारत देश आहे। कारण माझ्या अंगावरती जे कपडे आहेत रंगबिरंगी ते माझे प्रांत आहेत। म्हणून माणूस जोडणारा म्हणजेच सर्व समावेश, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही। म्हणून असा हा भारतात नवा तर जगाच्या पाठीवरती असा वैष्णवाचा सोहळा म्हणजे तो वारीचा सोहळा आहे। आषाढी ते पंढरपूर म्हणजे देहू ते पंढरपूर असेल, आळंदी जगाच्या पाठीवरती पंढरपूरच्या दिशेने जात असताना पुंडलिका बरी ती केली तू करणे, पावन झाली भारत धरणी, तू केलीच आई बापाची मनोभावे सेवा, आणि तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यावा लागला देवा। असे झाले निर्माण पंढरपूर आणि 10 दिशातून वाहतोय भक्तीचा महापूर। म्हणून चंद्रभागेच्या तेरी जमल्यात वारकरी, डोळे भरून पाहू विठ्ठलाचे रूप, तोच आहे आपला माय बाप, साठवून ठेव हृदयांतरी, चंद्रभागेच्या तेरी जमल्यात वारकरी। म्हणून आपण हे करत असताना आईवालाची सेवा करा। हे जे गाडगं आहे ना, मातीचं आहे, ते पुढे राहू शकतं, पण आपण निर्व्यसनी राहायला पाहिजे। खाऊ ना गुटखा आनंद मिळतो लटका, घर करू गो होणं संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगावला कर्माचा भोग, खेळ नकोस कधी मटका। म्हणून मी मुली वाचवा, शेतकरी वाचवा, झाडे लावा, हरितवारी, निर्मलवारी। आणि एवढंच नाही तर आपण हे स्वच्छतेची वारी करता करता आईवडिलांची सेवा केली पाहिजे आणि आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे। धन्यवाद। जय हरी। निर्मलवारी, हरितवारी। सध्या ते पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले असून गावोगावी लोकांना रसाळ वाणीतून प्रबोधन करत आणि स्वच्छतेचा संदेश देत जात आहेत। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 लोकल।